नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे 7 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर रोजी जेवढ्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बनतील त्या आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायचं। बघा, तुमच्या पुढे पहिला प्रश्न आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले? अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो। हा प्रश्न आगामी एक्झामला विचारला जाऊ शकतो, म्हणून नोट करा। तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे वाशिम। वाशिम या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले। आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये तुम्हाला काही पॉईंट हे लक्षात ठेवायचे आहेत। बघा, 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले। ते एकूण 16 एकर म्हणजे त्याचा विस्तार आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आणि ती जी विरासत मंजिल आहेत, इमारत आहे, ती एकूण 5 मजली आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। 5 ऑक्टोबरला 2024ला त्याचं उद्घाटन झालं। तारीख लक्षात ठेवा। किती मंजिल इमारत आहेत? 5 मंजिल इमारत आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा। आता वाशिम जिल्ह्याविषयी सुद्धा थोडक्यात माहिती करून घ्या। बघा, वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 6 तालुके आहेत आणि क्षेत्रफळ बघितलं तर 5150 चौरस किलोमीटर हे वाशिम जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे। वाशिम जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली तर 1 जुलै 1998ला झाली आणि कोण्या जिल्ह्यातून झाली तर अकोला जिल्ह्यातून झाली। मित्रांनो, नवीन जिल्हे आणि कोण्या जिल्ह्यातून कोण्या जिल्ह्याची निर्मिती झाली हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणे खूप इम्पॉर्टंट आहे। आता वाशिम जिल्ह्याचं प्राचीन नाव सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। बघा, वाशिम जिल्ह्याला प्राचीन जे नाव होतं ते होतं वत्सगुल्य आणि कोणत्या विभागात येते तर अमरावती विभागात येते, हे सुद्धा लक्षात ठेवा। अमरावती विभागात एकूण 5 जिल्हे आहेत मित्रांनो। तर कोणते कोणते? बघा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम अशी 5 जिल्ह्यांचा समावेश हा अमरावती विभागात होतो। ठीक आहे। आता विधानसभा, आगामी विधानसभा निवडणूक आहे, तर विधानसभा संघ सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। बघा, वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण 3 मतदारसंघ आहेत। कोणते कोणते विधानसभा? बघा, कारंजा, रिसोड आणि वाशिम असे एकंदरीत 3 विधानसभा मतदारसंघ आहेत। आता महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये एकूण 288 जागा आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। त्यापैकी 3 मतदारसंघ कुठे आहेत? वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत। ठीक आहे मित्रांनो, बघा, अशाच प्रकारचे जर तुम्हाला चालू घडामोडी, मॅथ, जीके, मराठी, व्याकरण चे व्हिडिओ डेली अपडेट पाहिजे नसेल तर अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। बघूया पुढील प्रश्न। आजचा आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघा, मुंबईने शेष भारताला हरवून किती वर्षानंतर इराणी कप जिंकला? आता इराणी कप संबंधी हा क्रिकेट संबंधी प्रश्न आहे, हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। तुमच्या पुढे 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 27 वर्ष। 27 वर्षांनी मुंबईने शेष भारताला हरवून 27 वर्षानंतर इराणी कप जिंकलाय। आता महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काय पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे? बघा, 2024-25 साठी इराणी कपची ही 61वी आवृत्ती होती, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आयोजन कुठं करण्यात आलं होतं? 1 ते 5 ऑक्टोबर लखनौ इथं। लखनौ कुठे आहेत मित्रांनो? उत्तर प्रदेशमध्ये लखनौ इथे आयोजन करण्यात आलं होतं। लखनौ हे कोण्या नदी किनारी वसलेले आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे। ठीक आहे। दुसरा पॉईंट काय लक्षात ठेवायचा? मुंबईचा कर्णधार कोण होता तर अजिंक्य रहाणे होता आणि शेष भारताचा कर्णधार कोण होता तर ऋतुराज गायकवाड होता, हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा। आणि त्या मालिकेचा सामनावीर कोण ठरला तर सरफराज खान हा ठरला होता, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। आखरी वेळेस मुंबईने केव्हा इराणी कप जिंकला होता तर 1997 बघा 97-98 साली। बघा, इथे 98 पाहिजे। 97-98 या साली जो इराणी कप झाला होता तेव्हा मुंबईने हा जिंकला होता। त्यानंतर 27 वर्षांनंतर म्हणजे 2024-25 चा इराणी कप हा मुंबईने जिंकलाय। आता क्रिकेटचा विषय आला तर क्रिकेट संबंधी इतर काही महत्त्वाचे टप्पे तुम्ही लक्षात ठेवा। बघा, महिला T20 वर्ल्ड कप हे कुठे सुरू आहे? सध्या UAE मध्ये सुरू आहे, हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा। जे 9वा महिला T20 एशिया कप झाला होता हा कोणी जिंकला होता? श्रीलंकाने जिंकला होता। कोणाला हरवून जिंकला होता तर भारताला हरवून हा T20 एशिया कप श्रीलंकाने जिंकला होता। त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप हा कोणी जिंकला होता? भारताने जिंकला होता। कोणाला हरवून जिंकला होता तर साऊथ आफ्रिकाला हरवून हा जिंकला होता। ठीक आहे। अंडर 19 वर्ल्ड कप कोणी जिंकला तर ऑस्ट्रेलियाने जिंकलाय आणि कोणाला हरवून जिंकलाय तर भारताला हरवून जिंकलाय। त्यानंतर IPL 2024 ची विजेता टीम कोण आहेत? कोलकाता नाईट रायडर। कोणाला हरवलं तर सनरायझर हैदराबादला हरवून IPL 2024 ची विजेता कोलकाता नाईट रायडर्स आहे। त्यानंतर वुमेन प्रीमियर लीग 2024 ची विजेता टीम कोणची आहेत? RCB रॉयल चॅलेंजर बँगलोर आहेत। कोणाला हरवून तर दिल्ली कॅपिटलला हरवून ही टीम WPL ची 2024 ची चॅम्पियन आहे। चला तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं? 27 वर्ष। तुम्ही महत्त्वाच्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवा। त्याचे कप्तान, सामनावीर आणि किती वर्षांनी जिंकलाय तर 27 वर्षांनी मुंबईने हा इराणी कप जिंकलाय। इराणी कपचा संबंध कोणत्या खेळाशी आहेत असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून क्रिकेटशी संबंधित आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। चला बघूया पुढील प्रश्न।
बघा आजचा आपला पुढील प्रश्न, दरवर्षी जागतिक कापूस दिवस कधी साजरा करण्यात येतो? बघा मित्रांनो, या प्रश्नाची तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 7 ऑक्टोबर. दरवर्षी 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस हा साजरा करण्यात येतो. चला मित्रांनो, ऑक्टोबर महिना आहेत आणि ऑक्टोबर महिन्याचे जसे जसे दिवस जाईल तसे तसे महत्त्वपूर्ण दिवस मी तुमच्या पुढे घेऊन येणार. चला तोपर्यंत महत्त्वाच्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा. 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय उर्दू दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती आणि अहिंसा दिवस, त्याचबरोबर लाल बहादूर शास्त्री, बघा लाल बहादूर शास्त्री जयंती सुद्धा 2 ऑक्टोबरला असते, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 4 ऑक्टोबरला पशु दिवस साजरा करण्यात आला आणि 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस हा साजरा करण्यात आला. आणि त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कॉटन सिटी म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जातो, तर यवतमाळ हा जिल्हा ओळखला जातो. हे सुद्धा तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा. तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर होतं 7 ऑक्टोबर. 7 ऑक्टोबर रोजी जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात येतो. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, जर का तुम्हाला चालू घडामोडी, मॅथ आणि जीके, मराठी व्याकरण या संबंधित व्हिडिओ पाहिजे असेल तर अनिल महापुरी स्टडी स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओला लाईक पण करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे, जेणेकरून रोजच्या अपडेटची व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत जाणार. चला बघूया पुढील प्रश्न. बघा आजचा आपला पुढील प्रश्न आहे, WHO ने कोणत्या व्हायरससाठी डायग्नोस्टिक टेस्टला मंजुरी दिली आहे? बघा WHO ने कोणत्या व्हायरससाठी डायग्नोस्टिकला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाची तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी म्हणजे एमपॉक्स. एमपॉक्सच्या टेस्टसाठी WHO ने डायग्नोस्टिक टेस्टला मंजुरी दिली आहे. आता चला बघूया महत्त्वाच्या पॉईंटमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे. बघा हा संक्रमित रोग आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा, हा संक्रमित रोग आहेत आणि प्राण्यापासून याचा प्रसार होतो, म्हणजे संक्रमणित प्राण्यापासून याचा रोग होतो. आफ्रिकामध्ये एमपॉक्सचे 800 पेक्षा जास्त मृत्यू आहे आतापर्यंत आढळले आहेत आणि 3000 पेक्षा आफ्रिकामध्ये केस याच्या नोंदवल्या गेल्या आहेत. तर आता WHO हे काय आहे याच्या संबंधित सुद्धा थोडक्यात जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, WHO याचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यालाच मराठीमध्ये आपण जागतिक आरोग्य संघटना असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. याची स्थापना केव्हा झाली होती? याची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948ला आणि याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? जिनिव्हा इथे आहेत आणि जिनिव्हा कोण्या देशामध्ये आहेत? तर स्वित्झर्लंडमध्ये आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. WHO चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? टेड्रोस आहेत. ठीक आहे. तर त्यानंतर WHO चे एकूण सध्या किती देश हे सदस्य आहेत? तर 194 देश हे सदस्य आहेत. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट हर एक्झामला विचारला जातो की जागतिक आरोग्य दिवस, बघा प्रतिवर्षी जागतिक आरोग्य दिवस हा 7 एप्रिलला साजरा करण्यात येतो. का करण्यात येतो? तर याचं उत्तर सुद्धा मित्रांनो बघा, WHO ची स्थापना 7 एप्रिलला झाली आहे, त्या कारणास्तव दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. चला मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतच नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करून ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर मी टाकले तर तुम्हाला त्याची त्वरित अपडेट मिळेल. हा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करत चला. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.